हर वर्ष 1 अगस्त को महसूल दिन मनाया जाता है, लेकिन इस साल नागपुर के जिलाधिकारी विपिन ईटनकर इन्होंने प्रेस वार्ता में जानकारी देकर बताया कि अब महसूल दिन के जगह महसूल सप्ताह मनाया जाएगा, जो कि 7 दिनों तक ये उपक्रम चलेगा। ग्रामीण विभाग में भी ये दिन मनाया जा सके, इसलिए प्रयास रहेंगे। महसूल मंत्री और नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इनका भी सहयोग प्राप्त होने की जानकारी है। आपलं जो महसूल डिपार्टमेंट आहे त्याचं 1 ऑगस्टला नेहमी आपण महसूल दिन आपण साजरा करत असतो, पण यावर्षी सीएम सरांनी आरएम सरांनी महसूल सप्ताह म्हणून आपण साजरा करणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 29 जुलैला याचा आपल्याला पुढच्या 7 दिवसामध्ये दिनांक 1 ते दिनांक 7 पर्यंत आपल्याला महसूल सप्ताह आपण साजरा करणार आहे। त्या अनुषंगाने सगळ्या तयारी आपली झालेली आहे आणि यावेळेसचा फोकस आहे की लोकाभिमुख म्हणजे लोकांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त जे महसूल डिपार्टमेंट आणि ग्रामीण भागातले जे नागरिक आहेत त्यांचं कनेक्ट वाढण्यासाठी आपल्याला गावात जाऊन आपल्याला सगळ्यांना सेवा आपल्याला द्यायची आहे। त्या अनुषंगाने या JR नुसार 7 दिवसाचा हा सप्ताह असणार आहे आणि यामध्ये दिवसनिहाय म्हणजे 1 तारखेला काय करणं अपेक्षित आहे महसूल डिपार्टमेंटला, 2 ला काय करणं अपेक्षित आहे, 3 ला 4 ला तसं 7 पर्यंत याचं कन्क्लुजन आपलं होणार आहे। तर 1 तारखेला उद्या आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण उद्घाटन करणार आहे। उद्या जवळपास ज्या लोकांनी ज्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी मग कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त कार्यालय, IGR ऑफिस, त्याच्यानंतर आमचं मोजणी डिपार्टमेंट त्यांनी पण चांगलं काम केलं, त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार आम्ही करणार आहे। जे रिटायर्ड लोक झालेले आहेत त्यांचं काय मनोगत आहे, त्यांना काय अडचणी येतात त्याचंही आम्ही ते ऐकून घेणार आहे। हे सगळं पूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेस हे होईल। त्यानंतर 2 तारखेला जे आपण म्हणतो की नागपूरमध्ये आपण जे घरकुलांसाठी जे पट्टे वाटपाचा कार्यक्रम आपण करतो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आणि जे अतिक्रमण करून जे 2011च्या आधीपासूनचे जे अतिक्रमण करून राहत आहे लोकांना त्यांना पट्टे जो शासन निर्णय आपले UD आणि RDDचे जे GR आहे त्याच्या अनुषंगाने पट्टे वाटपाचा पण कार्यक्रम आपण 2 तारखेला पूर्ण जिल्हाभर आपण राबवणार आहोत। 3 तारखेला पांदन रस्ते त्यांची मोजणी करून त्यांना मोकळं करून आणि त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवडाचा आपल्याला कार्यक्रम ते घ्यायचा आहे, तेही मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेणार आहे। 4 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनी आपण ते घेणार आहे। एक ऑलरेडी याच्यामध्ये RM सरांनी एक GR काढलेला आहे की प्रत्येक मंडळामध्ये वर्षाला 4 आपल्याला असे अभियान घ्यायचे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दाखले कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, TC सगळं त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचं। राशन कार्ड, संजय गांधी श्रवण बाळ योजने लाभार्थ्यांना आपल्याला लाभ देण्यासाठी हे समाधान शिबिर आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर 6 तारखेला जे शासकीय जमिनीवर इल्लीगल अतिक्रमण करून राहत आहे अशा जागेचं जे आयडेंटिफाय करून त्याला मार्क करून आणि त्याला त्याचं अतिक्रमण नियमानुसार काढण्याची कार्यवाही त्याच्यामध्ये आपल्याला 6 तारखेला करायचं आहे। आणि 6 तारखेला ज्या दिवशी शेवटचा दिवस या सप्ताहाचा आहे त्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं जे नवीन धोरण आलेलं आहे M-SAND धोरण, जे आपण म्हणतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतर दिवसामध्ये आपल्याला सँड उपलब्ध राहत नाही, त्यामुळे आता एक सर्क्युलर निघालेला आहे M-SAND म्हणजे जे आर्टिफिशियल सँड आपण स्टोनला क्रश करून बनवतो त्याची पॉलिसी शासनाने आणि महसूल विभागाने बनवली आहे। त्याचे अर्ज घेणे, त्याची कार्यशाळा घेणे, त्याचा आपण 7 तारखेला कार्यक्रम घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आमची तयारी पण पूर्ण प्रकारे झाली आहे। तर 7 तारखेला आम्ही सगळ्या ज्या यंत्रणा आहे ज्या M-SAND मध्ये काम करतात आणि ज्यांना आता टेंडर याच्यामध्ये भरायचं आहे, आमचे काही प्राध्यापक लोक, त्याचं आम्ही कॉन्फरन्स नियोजन भवनमध्ये आम्ही ठेवणार आहे। त्याला आपल्यालाही आम्ही इन्व्हिटेशन त्याच्यामध्ये सेपरेट आम्ही त्याच्यामध्ये देऊ, जेणेकरून लोकांमध्ये M-SANDची जनजागरूकता झाली पाहिजे आणि जे प्रेशर आहे सँडवर ते त्याच्यामुळे कमी होईल आणि रेट सुद्धा त्याच्यामध्ये सँडचे कमी होईल। हे 7 दिवसाचा आपल्याला कार्यक्रम याच्यामध्ये आपण ठेवत आहोत आणि याच्यामध्ये मी आपलाही संपर्क केला, त्याचप्रमाणे SDM तहसील त्यांच्या लेवलला जे लोकप्रतिनिधी आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री महोदयापासून CM महोदयापासून आमदार, खासदार सगळ्यांच्या आणि गावातल्या सरपंचापर्यंत आपण त्यांना कम्युनिकेट करून त्यांचं पण आपण त्यांच्यासोबत मिळून आपण हे काम आपण सामोर करणार आहे। माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपल्या माध्यमातून याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ग्रामीण भागामध्ये होणार आहे या सप्ताहात, त्यामुळे आपल्या माध्यमातून मला विनंती आहे की ग्रामीण भागापर्यंत आपण या सप्ताहाचा जे कार्यक्रम आहे मी आपल्याला याची हार्ड कॉपी पण देतो आणि आपल्या पत्रकारांच्या मित्रांच्या ग्रुपवर आपण सॉफ्ट कॉपी पण शेअर करतो। आपल्या माध्यमातूनही आपल्याला याच्यामध्ये हे करायचं आहे। याच्यामध्ये अजून एक विषय आहे, 5 तारखेला जर आपण बघितलं तर जे DBTच्या योजना आहेत महसूलच्या, संजय गांधी, निराधार योजना, श्रवण बाळ, त्याचा आता DBT सुरू झालेला आहे।
तर काही लोकांनी डीबीट न केल्यामुळे, त्यांचं केवायसी न केल्यामुळे, थंब न दिल्यामुळे त्यांची लाभ त्यांच्या अकाउंटला नाही चालत. त्यांना पण राहिलेले जे 10-5% लोक आहेत त्यांनाही आपण घरोघरी जाऊन त्यांचं ते ई केवायसी आपण करून घेणार आहे, जेणेकरून नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांना, जे खरे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना शासनाचे हे पेन्शन त्यांच्या अकाउंटमध्ये थेट जाणार आहे. असं ते 7 दिवसाचं नियोजन पद्धतीने आमचं नियोजन झालेलं आहे. काल RM सरांनी बैठक घेतली, आज सकाळी विभागीय आयुक्तांनी बैठक घेतली, आज मी घेतली, आता आमच्या तहसीलला आणि सब डिव्हिजनला मीटिंग चालू आहे. तर उद्यापासून सकाळी इनॉग्रेशन झाल्यावर हे 7 दिवस हे कार्यक्रम आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये चालणार आहे. नियोजन भवनला 9 वाजता सकाळी फाऊंडके सर येणार. पालकमंत्री महोदय सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे, सगळ्यांनाच इन्व्हाइट केलेलं आहे. याच्यामध्ये नाही ते सांगतो, आधी डिसेंबर पर्यंत फिजिकल होतं, म्हणजे आम्हाला पैसे यायचे, मग आम्ही RTGS करायचं. परंतु आता डीबीटी म्हणजे थंब, तर सगळ्यांचं आम्ही केवायसी आम्ही करून घेतलं. ग्रामीणमध्ये 95% वर कव्हरेज आहे. सिटीमध्ये थोडा आम्हाला अडचण होता, लोक येत नव्हते. जेव्हा आम्ही कॅम्प लावले झोन ऑफिसमध्ये, तेव्हा लोक ती ई केवायसी करायला येत नव्हते. नंतर आम्ही एक स्ट्रॅटेजी अशी चेंज केली की आम्ही सेंटरायझर, इथं आपण बघत असाल रोज सकाळी 500-500 लोक इथं येऊन, तर आम्ही बसेस त्यांना अरेंज करून दिली. कॉर्पोरेशनमध्ये लोक येतात आणि इथेच त्या आजी आजोबांचं आम्ही आपल्या बचत भवनाला आम्ही करून देतो. तर बऱ्यापैकी आता 10-15% लोक राहिलेले आहेत. याच्यातले काही लोक सापडून म्हणजे आम्हाला भेटत नाहीये, कुठे गेले काय गेले. काही लोकांचं असं शकतं की त्यांची मृत्यू सुद्धा होऊ शकते. तसं आपण सॅच्युरेशन मोडवर आपण काम करत आहे. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की असे कोणी सुटून गेले असेल तर आम्ही एक चॅटबोटचा नंबरही दिलाय बाहेर, जो संवाद त्याच्यावरही ते लोक अप्लाय करू शकतात. तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं आम्ही ई केवायसी आम्ही करून देऊ. कारण इसके लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।